तर नमस्कार भावांनो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. भावांनो, आज आपण बेबी पॉडकास्ट हा व्हिडिओ बनवणार आहोत. फुल ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे, इंस्टाग्रामला व्हायरल होत चाललेला आहे, यूट्यूब शॉर्ट्समध्ये पण व्हायरल होत चाललेला आहे. तो व्हिडिओ कसा बनवलेला आहे, कोणत्या पद्धतीने फोटो वगैरे जनरेट केलेले आहेत, हे तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. दुख को सहना सीखो, सुख में फूलो नहीं और दुख में भूलो नहीं. कुछ क्षण के लिए दुख है, रात्रि है तो दिन आएगा, और दिन है तो फूलो नहीं, रात्रि आने वाली. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला ChatGPT लागणार आहे. ChatGPT कशासाठी, तर आपल्याला बेबी पॉडकास्ट बनवायचा व्हिडिओ. त्यासाठी आपल्याला बेबीचा फोटो आहे AI द्वारे बनवलेला पाहिजे. त्यासाठी आपण ChatGPTचा वापर करणार आहोत. तर ChatGPT कसं डाउनलोड करायचं, तर गुगल प्ले स्टोअरला जायचं, तिथनं ChatGPT हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरनं. परत ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय करायचं, इथं बघू शकता फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता फोटोवर क्लिक करायचं. फोटोवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आपण कुणाचाही फोटो वगैरे घेऊ शकता. ज्यांचा फोटो घ्यायचा आहे त्यांचाच ॲड लावला तर बरं होईल, कारण व्हिडिओ हा मस्त होणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, मी प्रेमानंद महाराज यांचा एक फोटो घेतलेला आहे, बघू शकता. अशा पद्धतीनं यावर क्लिक करायचा. हा फोटो मी गुगलवरनं घेतलेला आहे. याच्यानंतर आपल्याला हा बेबी पॉडकास्ट बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला फोटो बेबी टाईप बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला टेक्स्ट ॲड करावं लागणार आहे, म्हणजे प्रॉम्प्ट ॲड करावं लागणार आहे. तर ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते कॉपी करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ते प्रॉम्प्ट आहे ते आपण कॉपी करूया. तर बघू शकता असं प्रॉम्प्ट आहे, हे प्रॉम्प्ट बघू शकता. अशा पद्धतीने मी कॉपी केलेलं आहे. कॉपी केल्यानंतर परत ChatGPTवर येतो आणि परत इथं पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर इथं शेअर करायचं आहे. बघू शकता ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथं आपण प्रोसेसिंगला दिलं आहे. तर इथं बघू शकता गेट स्टार्टिंग प्रोसेस वगैरे होईल. त्यानंतर आपला जो बेबीचा फोटो आहे, जो प्रेमानंद महाराजांचा जो बेबी ओल्डचा फोटो आहे, बघू शकता. अशा पद्धतीनं 9x16 आपल्याला तो फोटो येऊन जाणार आहे. तोपर्यंत पावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावानं, हा बेबी पॉडकास्ट हा व्हिडिओ यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला भरपूर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही स्वतःचा व्हॉइस ओव्हर करूनसुद्धा व्हिडिओ बनवू शकता. स्वतःचा फेस किंवा दुसरे कोणाचे फेस वगैरे ॲड करून तुम्ही बेबी पॉडकास्ट बनवू शकता. भावानं, हिंदी चॅनलमध्ये हिंदीमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत, पण मराठीमध्ये आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ घेऊन आलो आहे. तरी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर त्यानंतर असे प्रोसेसिंग इमेज होईल. त्यानंतर आपल्याला थोडा वेट करावा लागणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपला फोटो AIनं ChatGPTनं आपल्याला जनरेट केलेला आहे. तर त्यानंतर त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. फोटोवर क्लिक केल्यानंतर सेव्ह यावर क्लिक करायचं. आता पुढची प्रोसेस आहे ते आपण सांगणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा फोटो सेव्ह झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सगळं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता hedra.com यावर सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला असे वेबसाईट येऊन जाईल. वेबसाईट आल्यानंतर इथं पाहू शकता ट्राय नाव यावर क्लिक करायचं आहे. ट्राय नाववर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ईमेल वगैरे मागेल. तर त्यासाठी आपल्याला फेक ईमेल ID वगैरे ॲक्टिव्ह करायचं आहे, म्हणजे ॲड करायचं आहे. त्यासाठी साईन अप करायला लागेल तुम्हाला. जे तुमच्याकडे ईमेल ID असेल तो तुम्ही लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर इथं पाहू शकता अशा पद्धतीने कंटिन्यू वगैरे करत जायचं आहे. पुढं एक एक प्रोसेस. पाहून व्हिडिओ खूप खतरनाक झालेला आहे, तरी पूर्ण बघा नक्की. त्यानंतर काय करायचं, इथं 3 ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट ॲन अकाउंट यावर क्लिक करायचं आहे. तर भावांनो, यामध्ये आपण फक्त 3च व्हिडिओ यूज करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त ॲड बनवू शकत नाही व्हिडिओ आपण. तर त्यासाठी तुम्हाला
फेक ईमेल आय डी वगैरे बनवून तुम्ही भरपूर व्हिडिओ बनवू शकता। आता सगळ्यानंतर असा इंटरफेस येऊन दिसेल। त्यानंतर इथं पाहू शकता 16:9 इथं आपल्याला 9:16 रेशो करायचा आहे, म्हणजे आपल्याला फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत। त्यानंतर इथं काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि ऑडिओ स्क्रिप्ट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथं अपलोड ऑडिओ, म्हणजे आपण फोनमधला ऑडिओ घेणार आहोत जो रेकॉर्ड केलेला आहे तो। नंतर रेकॉर्ड ऑडिओ म्हणजे डायरेक्ट तुम्ही रेकॉर्ड ऑडिओ करू शकता। त्यानंतर जनरल स्पीच म्हणजे तिथे तुम्ही टायपिंग वगैरे करू शकता। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, अपलोड ऑडिओ यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आय कॉन्सेंट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर परत ऑडिओ स्क्रिप्टवर करून परत अपलोड ऑडिओवर परत फोटोजमध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता आपण जो प्रेमानंद महाराजांचा ऑडिओ घेतला आहे तो आपण क्लिक करायचा आहे। तर पाहू शकता इथं बघू शकता आपण एक सॅम्पलसाठी ॲड केलेला आहे, पाहू शकता अशा पद्धतीने। बाकी याच्यामध्ये जास्त चेंजेस वगैरे काय करायचे नाही आणि ॲड टू व्हिडिओ यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता असा ऑडिओ येऊन जाईल। त्यानंतर आपल्याला फोटो ॲड करायचा म्हणजे ज्यामध्ये आपण बेबी पॉडकास्ट व्हिडिओ बनवणार आहोत। त्यासाठी परत कॅरेक्टरवर क्लिक करायचं आहे, इथं अपलोड इमेज यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपण जो फोटो घेतलेला आहे तो फोटो आपण ॲड केलेला आहे। बाकी याच्यामध्ये जास्त चेंजेस वगैरे काय करायचं नाही आणि इथं बघू शकता इथं ॲरो आहे, या ॲरोवर क्लिक करायचं आहे। ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲड येऊन जाईल। ॲड नंतर हे करायचे स्किप करायचे, त्यानंतर इथं कंटिन्यूवर क्लिक करायचं। कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता अशा पद्धतीने थोडा वेळ लागेल। पाहून ही वेबसाईट फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला 5 मिनटं 10 मिनटं असं वेळ लागू शकतो, त्यासाठी वेटिंग तुम्हाला करावं लागेल। तर भावानं थोडा वेळ आपण बघू शकता अशा पद्धतीने जे आपलं व्हिडिओ आहे ते जनरेट होणार आहे, त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल। तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्यासाठी अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर भावांनो यामध्ये फक्त तुम्ही 3च व्हिडिओ बनवू शकता, त्यासाठी आपल्याला परत दुसरा फेक आय डी बनवून परत आपण 3 व्हिडिओ बनवून असे तुम्ही भरपूर व्हिडिओ बनवू शकता। स्वतःचा फोटो टाकून किंवा दुसऱ्यांचे फोटो इतरांचे फोटो ऑडिओ वगैरे टाकून भरपूर व्हिडिओ आपण बनवू शकतो। तर थोडा वेळ आपण वेट करूया। शकता अशा पद्धतीने आपला व्हिडिओ तयार झालेला, तर त्यावर व्हिडिओवर क्लिक करायचं झालेला आहे। त्यानंतर काय करायचं तर 3 डॉटवर क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तुमचा व्हिडिओ हा आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल। भावांनो तुम्हाला प्रिव्ह्यू व्हिडिओ दाखवला आहे तरी थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल। भावांनो व्हिडिओ कसा आहे झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।